नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश आणि भूमी आपल्या मुलीला म्हणजे क्षितिजाला आपल्या कुशीत घेतात. त्यावेळेला क्षितिजा ही त्यांच्याकडे अगदी टकामका बघत असते आणि आकाश आणि भूमी यांना खूप आनंद झालेला असतो की आपली पिल्लू आपल्या घरी आली. त्याच वेळेला तिथून रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणीही चालत येतात आणि दोघीजणीही भूमीकडे बघतात आणि त्यांना त्यांचा आनंद पाहवतच नसतो. आता भूमी म्हणते की आकाश बघितलं का पिल्लू कशी बघते आपल्याकडे, असं म्हणून दोघं आनंदाने तिच्याकडे आता बघत असतात. त्यावेळेला तिथून पोलीस आणि बाकीचे सगळे बाजूला झालेले असतात आणि पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आणि सूचनेप्रमाणे तिथून आता अमोली देखील बाजूला होत असते. तिचे डोळे अगदी रडून रडून लाल झालेले असतात. आपली मुलगी जिला आपण सांभाळली, पोटची माया दिली, ती आपल्यापासून कायमची दुरावते याचा अमोलीला त्रास होत असतो. मग तिथूनच भूमी आवाज देते आणि म्हणते की मोठी आई तू कुठे चालली आहेस, असं म्हटल्यावर आता अमोली तिथेच थांबते आणि रडायला लागते. ती म्हणते की मला माहिती आहे मोठी आई, तू माझ्यावर खूप माया केलीस आणि म्हणूनच तू काहीही चुकलेली नाही आहेस, असं म्हणून आता अमोली तिथे रडायला लागते. भूमी आता तिच्याजवळ येते आणि ती क्षितिजाला घेऊनच तिच्यापर्यंत जाते आणि म्हणते की अमोली, तुझं काहीही चुकलेलं नाही आहे. तू माझ्या मुलीवर माया केलीस आणि माझंही चुकलेलंच आहे ना, कुठेतरी मी पण चुकली आहे. तू मुलीवर माया केलीस आणि ही काही तुझी चूक नाही आहे. चुकले तर मी पण आहे. कधी कधी माझ्या हातूनही चूक झाली असेल, परंतु याचा अर्थ असा नाही आहे का की तुला शिक्षा मिळावी. मला इतकंच समजतं आहे की तू एक आई आहेस आणि एका आईची माया ही एका आईपर्यंत पोचणारच आहे. तू माझ्या मुलीवर खूप माया केली आहेस, खूप काळजी घेतलीस तिची आणि माझ्याकडे राहण्याच्या अगोदर ती तुझ्याकडे राहिली आहे. तिची आई म्हणून तिचं बालपण तू खेळवलं आहेस. तू तिला थोडं का होईना परंतु लहानाचं मोठं केलं आहेस. जेव्हा माझी मुलगी ही रडत असायची तेव्हा तू जागरण करायचीस. जेव्हा तिला उपाशी राहायचं असायचं तेव्हा तूही अन्नाचा कण घ्यायची नाहीस. तिच्यासाठी काळजी घेण्यासाठी रात्रभर जागायचीस. हो ना, तू खूप काळजी घेतली आहेस ना क्षितिजाची. मला माहिती आहे की तू हे सगळं तिच्यासाठी केलं आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही आहे की मी तुझं हे आई पण नाकारावं. नाही, मी ते कधीच नाही नाकारणार आणि ती चूक मी माझ्या हातून कधीच घडू देणार नाही. कारण तू तिची आई आहेस आणि आई म्हणून तू तिच्या बाबतीत खूप चांगलं केलेलं आहेस. किती काही झालं तरीही तू माझ्या मुलीला कायम, माझ्या मुलीपासून तू कायम स्वतःला व्यवस्थित ठेवलं आहेस, हो की नाही. मग मला एक गोष्ट चांगलीच कळते की तू तिची आई आहेस आणि मी तरी तिला जन्माला घातलं ना, तरीही तिला वाढवलं तू आहेस. त्यामुळे मी जरी देवकी असली तरीही क्षितिजाची यशोदा ही तू आहेस, असं म्हणून आता भूमी तिला सांगत असते. तेव्हा अमोली खूप रडायला लागते. अमोली म्हणते की थँक्यू भूमी, तू मला समजून घेतलंस, परंतु आय एम व्हेरी सॉरी. मी खरंच खूप चुकले तुझ्या बाबतीत. मी असं का वाईट वागले. प्रत्येक वेळेला मी तुला चुकीचंच समजत आले आणि जेव्हा जेव्हा तू क्षितिजासाठी माझ्याकडे यायचीस तेव्हा तेव्हा मी हे सगळं खूप चुकीचं वागले. मला माफ कर भूमी, असं म्हणून ती माफी मागत असते आणि म्हणते की माझा स्वार्थ माझ्या आडवा आला होता का. माझ्या मायेच्यामध्ये माझा स्वार्थ आला. मला असं वाटायचं की ही माझी मुलगी आणि तिला कोणालाही हक्क मिळू नये, परंतु मी चुकले होते. मी खरंच मोठी चूक केली. तेव्हा मग भूमी म्हणते की हो मला माहिती आहे, परंतु तुझी ही चूक नव्हती. तू हे ममतेपोटी केलंस, बरोबर की नाही. तेव्हा तरीही अमोलीला खूप वाईट वाटतं. अमोली म्हणते की भूमी, आय एम व्हेरी सॉरी. माफ कर मला. माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली आहे. मला माफ कर, असं म्हणून ती तिच्यासमोर हात जोडत असते. तेव्हा भूमी म्हणते की नको अमोली, प्लीज नको. कोणत्याही प्रकारची माफी मागण्याची तुला काही गरज नाही आहे. प्लीज तू शांत हो, असं म्हणून ती तिला आता गप्प करत असते. आणि त्यानंतर अमोली म्हणते की खरंच क्षितिजा ही खूप लकी आहे. तिला तुझ्यासारखे आणि आकाशसारखे बाबा मिळाले, तुझ्यासारखी आई मिळाली आहे. खरंच ती खूप लकी आहे. मी खूप स्वतःची म्हणजे मनधरणी केली. स्वतःला समजवलं की ही मुलगी माझ्याबरोबर आयुष्यभर राहील, परंतु नाही, तसं काहीही घडलेलं नाही. हे सगळं माझ्या बाबतीत चुकीचं घडत गेलं. मला हिचं बालपण मिळालं त्याच्यासाठी मी स्वतःला नशिबी समजते. कारण माझं हे पहिलं आणि शेवटचं आई पण असेल, ही माझी मुलगी असेल. परंतु मला खरंच आता कधीही हे सुख मिळणार नाही. तेव्हा मग भूमी म्हणते की अमोली, अगं असं नको बोलूस. का असं स्वतःला तू कमनशिबी समजतेस. ही तुझीच मुलगी आहे. मी आता तुला सांगितलं त्याप्रमाणे तू हिची मोठी आई आहेस. तुला हिच्यावर संपूर्ण अधिकार आहे. तिच्यावरचा जो तुझा अधिकार आहे, हक्क आहे, तो मी कधीही नाकारणार नाही. आणि का नाकारू सांग ना मला. इतके दिवस तू तिला सांभाळलेस ना गं, मग तरीही मी का नाकारू तिच्यावरचा तुझा अधिकार. कधीही मला ते शक्य होणार नाही आणि मी कधीही करणार नाही आहे, असं म्हणून भूमी आता तिला म्हणते की किती काही झालं तरी तू हिची मोठी आईच राहशील कायम. तेव्हा मग रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणी तोंड वाकडी करत असतात. कारण रागिनीला कळलेलं असतं की आपण इतके दिवस जे काही तिच्यासमोर भूमीची इमेज खोटी करत होतो ती सगळी काही खोटी होती.
भूमी खरंच चांगली आहे हे आता अमोलीला समजून आलेलं असतं. भूमी म्हणते की हे बघ, काही झालं तरीही तुला जेव्हा केव्हा हिला भेटायला यायचे, जेव्हा केव्हा तुला हिला भेटण्याची इच्छा होते तेव्हा तेव्हा तू हिला भेटू शकतेस. मला माहिती आहे की तुला हिची खूप आठवण येईल, हो ना? मग मोठी आईला नक्कीच भेटायला यायचं आहे. मोठी आई, तू आपल्या पिल्लूला भेटायला यायचं आहे नक्की, हां? असं ती तिला बोलत असते. तेव्हा मात्र अमोलीचं मन अगदी भरून वाहत असतं, कारण किती काही झालं, आपण किती चुकीचं वागलो तरी भूमी आपल्याशी अगदी चांगलंच वागते हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच आता अमोली ही क्षितिजाच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते की पिल्लू, तुला माहिती आहे का, खरंच तू खूप लकी आहेस, खूप नशिबान आहे की त्यांच्यासारखे आई वडील तुला मिळालेले आहेत. आणि तू तू लकी तर आहेसच, कारण तुला 2-2 आया मिळालेल्या आहेत. 2-2 आयांचं प्रेम तुला मिळालेलं आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, खरंच आपली क्षितिजा खूप लकी आहे. तेव्हा आता अमोली म्हणते की पारितोष आल्यानंतर एकदा मी हिला भेटायला येईन, हो गं? तेव्हा मग ती म्हणते की अगं, विचारतेस काय तू? अगं, हक्का नाही आहे, हे तुझंच घर आहे ना? हे तुझंच घर आहे आणि ही तुझीच मुलगी आहे. जेव्हा तेव्हा तुला वाटेल तेव्हा तेव्हा तू हक्का नाही आहे, हो ना? मोठी आई, आम्ही तुझी वाट बघतो, ये हा लवकर भेटायला, असं भूमी आता अमोलीला म्हणते. आणि अमोलीला हे पाहून खूप आनंद होतो. तिला अगदी मन भरून पावलेलं असतं. आणि म्हणूनच ती आता भूमीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिचे डोळे पुसत म्हणते की भूमी, खरंच तू खूप चांगली आहेस. तुला समजण्यामध्ये मी खूप मोठी चूक केली. आय एम व्हेरी सॉरी आणि थँक्यू, असं म्हणून आता अमोली अगदी शांत होऊन निघून जाते. आणि मग भूमी आपल्या पिल्लूकडे बघत असते आणि म्हणते की चला बाळा, आता आपल्या हक्काच्या घरी जायचं आहे ना, लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या हक्काच्या घरी आपल्याला प्रवेश करायचा आहे ना, असं म्हणून आता भूमी ही पिल्लूला बोलत असते. आणि आकाश देखील अगदी आनंदाने तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर मग आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघतच राहतात. आता बाळाचा प्रवेश करायचा म्हणूनच अमोली आणि रागिनी पुन्हा एकदा विलनच्या नजरेने त्यांच्याकडे बघत असतात, कारण तिचा जो होणारा गृहप्रवेश असतो तो त्यांना अजिबात चालत नसतो. आता भूमी आणि आकाश बाळाला हातात घेऊन असतात. मानसी, अथर्व बाळाच्या स्वागताची अगदी उत्तम तयारी करतात. खाली पांढऱ्या कलरचा फडका टाकलेला असतो आणि ज्याच्यावर त्या पांढऱ्या फडक्यावर पाय देऊन आपली लक्ष्मीची पावलं ते उमटवणार असतात. आता भूमी म्हणते की पिल्लू, समोर बघ, आपली मावशी आपली पूजा करत आहे, आरती करते, असं म्हणून ती त्यांना ओवाळून घेते. आणि नंतर भूमी आणि आकाश त्या पिल्लूला धरतात आणि तिचे पाय त्या लाल कुंकवाच्या ताटात डुंबवून तिथे तिचे त्या फडक्यावरती पाय उमटवतात, कारण लक्ष्मीची पावलं ही त्यांना कायमच जपून ठेवायची असतात. आणि म्हणूनच अशा प्रकारे भूमीने आपल्या बाळाचा गृहप्रवेश केलेला असतो. रागिनी, पौर्णिमा मात्र तिथल्या तिथेच दात पडल्यासारखे उभे असतात. आणि इथे भूमी ही योगेश्वरी देवीजवळ देखील भूमीला आपल्या पिल्लूला घेऊन येते आणि तिथे देवी योगेश्वरीजवळ ती ठेवते समोर. आणि क्षितिजाला घेतच ती म्हणते की आई योगेश्वरी, आमच्यावरचे सगळे संकट तू दूर केलेस. माझ्या क्षितिजावर आणि आमच्यावर तसाच तुझा आशीर्वाद कायम राहू दे, जसा तू आत्तापर्यंत ठेवत आली आहेस. आकाश हात जोडून म्हणतो की आई योगेश्वरी, माझी मुलगी, माझी लेक लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आली, तिची भरभराट होऊ दे आणि तिचं सगळं काही दुःख दारिद्र्य सगळं काही तू घेऊन जा आणि तिला उत्तम आरोग्य लाभू दे. माझ्या घरात माझी मुलगी अगदी उत्तमरित्या खेळू दे, असं म्हणून आता ते पिल्लूला इकडून तिकडून नुसते घेत असतात. त्यावेळेला मानसी लागते रडायला. भूमी म्हणते की 1 मिनिट आकाश, धर हिला. आणि तिला आता आकाश आपल्या पिल्लूला धरतो आणि मानसीजवळ भूमी येते आणि म्हणते की काय झालं आहे मनू. तिच्या डोक्यावरून ती हात फिरवू लागते. तेव्हा मनू आपल्या ताईला मिठी मारते आणि रडायला लागते. इथे अथर्वच्या पण डोळ्यात पाणीच येत असतं. भूमी मनूला विचारते की अगं वेडाबाई, काय झालं रडायला, कशाला रडतेस तू? त्यावेळेला आता ती म्हणायला लागते की ताई, मला खरंच खूप वाईट वाटतं आहे गं. या सगळ्यासाठी, या दिवसासाठी तुम्ही किती तरसलेले आहात, किती सहन करावं लागलं आहे तुम्हाला पिल्लूसाठी, किती त्रास भोगावा लागला आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की हे बघ, आताचा जो त्रास झाला तो जाऊ दे. असं समजायचं की आपल्या आयुष्यातली ती एक फेज होती आणि ते सहन करणं हे आपल्या नशिबातच लिहिलं होतं. म्हणून आता ते सहन केल्यानंतर आपल्या नशिबात हा जो काही आनंद आला आहे ना, तो आनंद आपण एन्जॉय करायचा. इतकं सगळं भोगल्यानंतर आपल्या नशिबाचा चॅप्टर समजून तो क्लोज करायचा आणि आता हे आनंदाचे क्षण आपण एन्जॉय करायचे. त्यामुळे अजिबातच रडू नकोस आणि स्वतःचे डोळे पुस बघू. आता तू मावशी झाली आहेस की नाही, मग मोठी मनू मावशी झाली आहेस तू, असं म्हणून ती तिला आता गोड गोड हसवत असते. आणि मग भूमी म्हणते की हो की नाही. त्याच वेळेला आता अथर्वच्याही डोळ्यात पाणी येतं. अथर्व म्हणतो की नाही, खरंच आम्हाला खूप आनंद झाला आहे की तुम्ही दोघंही आता खूप आनंदी आहात. आपलं पिल्लू आपल्या घरात फायनली आलेलं आहे, त्याचा आनंद झाला आहे. तेव्हा मग आता मनू देखील हसत तिच्याकडे बघत असते. भूमी म्हणते की आता तू मनू मावशी आहेस ना? तेव्हा मग आकाश म्हणतो की मनू मावशी नाही आहे काय, काकी आहे ती. मग आता लगेच ती म्हणते की ठीक आहे, काकी मावशी असं म्हणूया आपण. तेव्हा भूमी आणि आकाश दोघंजणही त्यावर हसायला लागतात. आणि नंतर आता भूमी म्हणते की छान वाटतंय ना नाव, काकी मावशी. अथर्व म्हणतो की
आता मला हिने कॉम्प्लेक्स दिला आहे बरं का क्षितिजाने. आकाश म्हणतो की काय रे काय झालं. तेव्हा तो म्हणतो की आत्तापर्यंत मी या घरातलं शेंडेफळ होतो ना, सगळ्यामध्ये लहान होतो म्हणून माझे लाड व्हायचे. आता माझ्यापेक्षाही कोणीतरी लहान आलं आहे म्हणजे आता हिचे लाड करणार. आणि हो, मीही तिचे सगळ्यात जास्त लाड करणार. दे इथे माझ्या बाळाला, असं म्हणून तो आता तिला घेतो. आणि एक क्षितिजा, मी कोण आहे माहिती आहे का, मी तुझा काका आहे, काका, लाडका काका, असं म्हणून तो तिचं कौतुक करत असतो. आणि भूमी आणि आकाश एकमेकांकडे आता आनंदाने बघत असतात, कारण पिल्लूमुळे सगळेजण खूप खुश असतात. मनू म्हणते की तू राहा बाजूला, तू असशील काका, मी तर मावशी आणि काकू दोन्ही पण आहे, दे इथे मला, असं म्हणून आता तो पिल्लूला घ्यायला म्हणून जातो. पौर्णिमा हे सगळं बघत असते आणि पौर्णिमाला हे सगळं पाहून खूप राग येत असतो. आता ती विचार करते की काहीतरी यांच्या दुधात मिठाचा खडा टाकायचाच. आणि म्हणूनच आता पौर्णिमा विचार करते की करा, जिथे एन्जॉय करायचं आहे ना तेवढं करा, परंतु किती काही झालं तरीही तुमचा आनंद मी फार काळ टिकू देणारच नाही आहे, असा पौर्णिमा विचार करत असते. त्यानंतर आता इथे आकाश हे दोघंजणही आकाश आणि भूमी हे बाळाला घेऊन तयार व्हायला गेलेले असतात. तेव्हा आता अथर्व आणि मानसी दोघंजणही छान पाकळ्यांनी सगळी सजावट करतात आणि मानसीला म्हणतात की झालं आहे का सगळं. तेव्हा मानसी म्हणते की हो ताई, ऑलमोस्ट होतच आलं आहे. मग मानसीने जो केक ऑर्डर केलेला असतो तो केक हा मुद्दामच पौर्णिमा बदलते आणि त्या जागी वेलकम होम क्षितिजाचा केक असतो, त्या जागी एक लहान विद्रूप चेहरा लहान मुलीचा तो फेस असलेला केक ती बनवून घेते आणि तो इमेजचा केक ती त्या जागी रिप्लेस करते आणि फ्रीजमध्ये तो केक ठेवून खाली तिचा म्हणजेच जो क्षितिजासाठीचा केक आणलेला असतो तो केक ती खाली कोंबते आणि त्याच्या बाहेर सगळ्या भाज्या कोंबून ठेवते, जेणेकरून तो केक मानसीला दिसू नये आणि मानसीने तो बघू नये. आता हे सगळं करत असताना पौर्णिमा म्हणते की आता बघ मी काय करते ते. आता या भूमीच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा उडतोय ना तोच मला बघायचा आहे. म्हणूनच ती वरचा जो केक असतो तो केक रिप्लेस करून खाली ठेवते आणि सगळ्या भाज्या वगैरे व्यवस्थितपणे तिथेच पुन्हा ठेवून देते. आणि तो केक उघडून पाहते तर वेलकम होम क्षितिजाचा असतो. ती म्हणते की हा केक मी कधीही आता पूर्ण होऊ देणार नाही. त्या छोट्या कार्टीसाठी हा केक आणला आहे का. आता बघ भूमी, मी काय करते ते. तुला वाटतं की तू खूप आनंदात आहेस ना तुझी मुलगी आली म्हणून, परंतु नाही, तुझी मुलगी आली असली तरीही तो आनंद मी काही फार काळ टिकू देणार नाही आहे. असे ना छोट्या क्षणातला मी गालबोट लावणारच आहे. तुझे जे छोटे छोटे आनंदाचे क्षण आहेत ना त्याच्यावर मी अशा प्रकारे घाव घालतच राहणार. आता भूमीला तिथे बाहेर असताना मानसी म्हणते की ताई थांब, मी केक घेऊन येते. मानसी येत असते आणि त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते की आली वाटतं, म्हणून ती पटकन तिचं जे रिप्लेस करण्याचं काम असतं ते करून घेते आणि फ्रीज बंद करून टाकते आणि किचनचा जो दुसरा दरवाजा असतो त्या दरवाजाने ती पटकन बाहेर निघून जाते. आणि ती मानसी येताना बघते आणि पटकन लपते. आता मानसी येत असते आणि म्हणते की चला लवकर केक घेऊन जायला हवं, आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे. त्याकडे अथर्व हा आकाश आणि भूमी या दोघांचेही फोटो काढत असतो आणि दोघेही छान छान पिल्लूसोबत फोटोंचे पोजेस देत असतात. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की करा, किती एन्जॉयमेंट करायची आहे ना तेवढी करून घ्या, आता बघा तुमचं काय होणार आहे ते. तेव्हा भूमी आता म्हणत असते की ते बघ मनू मावशी आली आणि मनू ही केक घेऊन येते आणि त्याच वेळेला तो केक सगळ्यांसमोर ओपन करते. पौर्णिमा केक ओपन करायची वाट बघत असते आणि म्हणते की आता भूमीच्या चेहऱ्यावरचा रंग उडलेला पाहायचा आहे मला. तेव्हा मग केक ओपन केल्यानंतर भूमी पटकन म्हणते की वाव मनू, अगं खूप सुंदर केक आहे गं, आपल्या पिल्लूची पावलं आहेत ना ही. तेव्हा मग आकाश लगेच म्हणतो की हो अगं आपल्या लक्ष्मीची पावलं आहेत ही, असं म्हणून आता ती आनंदाने ते केक बघत असते. आणि पौर्णिमा विचार करते की हा माझा केक नेमकं काय झालं, म्हणून ती खाली उतरते आणि मानसी रागानेच पौर्णिमाकडे बघत असते. तर आता फ्लॅशबॅकमध्ये मानसीला आठवतं की ती केक घेऊन चाललेली असताना तिच्या अचानक लक्षात येतं की फ्रीजमधल्या या भाज्या कोणी बदलल्यात, म्हणजे मी भाज्या तर अगदी व्यवस्थित लावून ठेवल्या होत्या, मग अशा कोंबून कशा कोणी भाज्या ठेवल्यात. म्हणून ती फ्रीजर उघडते आणि वरती बघते तर कोंबून अगदी भाज्या ठेवलेल्या असतात. मग ती भाजी बाजूला काढल्यानंतर तिला आणखीन एक सेमच केकचा बॉक्स दिसतो. ती म्हणते की हा केकचा बॉक्स, हा केक कोणी आणला आहे, हा डबल केक. त्यावेळेला ती ओपन करून बघते आणि तिला तो केक दिसतो आणि ती म्हणते की हा केक नक्कीच हा काम पौर्णिमाचं असणार आहे, कारण पौर्णिमाने मुद्दाम भूमिताईला त्रास देण्यासाठी हा प्रकार केलेला असेल. त्या लहानग्या बाळासोबत कुचकेपणा करण्यासाठी आणि भूमीला त्रास देण्यासाठी तिने हे केलेलं असतं. मानसीच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं पौर्णिमाचं काम आहे, परंतु या कामात तिला मी यशस्वी होऊ देणार नाही आहे. ताईच्या या आनंदी क्षणामध्ये अजिबात कुठलंही गालबोट मी लावू देणार नाही. म्हणून पौर्णिमाचा तो केक ती तसाच भाज्यांच्या मागे लपवून ठेवते आणि जो स्वतः आणलेलाच वेलकम होम क्षितिजाचा केक असतो तो केक ती बाहेर घेऊन येते. पौर्णिमा विचार करते की नेमकं काय झालं असेल, हिने हे सगळं बघितलं असेल का. मानसी रागानेच तिच्याकडे बघत असते
आणि म्हणते की ताई, कोणी किती काही प्रयत्न केला ना तरीही आपल्या या सगळ्या आनंदाला ना कोणाचीही नजर लागणार नाही आहे, आपल्या आनंदावर कोणाचंही विरजन पडणार नाही, असं ती तिला बोलत असते. आणि म्हणते की चला आता आपण केक कट करूया. भूमीसाठी आपली मानसी अगदी ढाल बनून उभी असते आणि त्यामुळेच पौर्णिमाला त्या गोष्टीचा खूपच राग येत असतो आणि ती चिडूनच तिच्याकडे बघत असते. आणि नंतर पौर्णिमा ही बघतच असते की त्या लहान मुलीला घेऊन आकाश भूमी किती खुश असतात. अथर्व म्हणतो की चला आता फोटो काढूया, लवकर लवकर स्माईल करा, असं म्हणून तो त्यांना फोटोज काढण्यासाठी पिल्लूला घेऊन केक कापायला सांगतात. आणि मग भूमी आणि आकाश दोघंजणही तिच्या हाताने ते केक कटिंग करून घेतात, कारण किती दिवसांपासून जे सेलिब्रेशन राहिलेलं होतं, जे केक कटिंग करायचं होतं ते आता पिल्लूच्या हाताने ते करून घेतात. आणि ती छोटी अगदी ते केककडे टक्कामक्का बघतच राहिलेली असते, कारण तो केक हा वेगळंच काहीतरी आहे हे तिला दिसून आलेलं असतं. आणि त्याच वेळेला आकाश आणि भूमी तिला बाजूला घेतात आणि आकाश टाळा वाजवताना म्हणतो की अरे वा, आपल्या पिल्लूच्या हातून केक कटिंग झालेला आहे. आणि आता ती छोटी अथर्वकडे बघत असते. अथर्व म्हणतो की चला आता केक कटिंग झालं आहे ना, आता माझ्या पिल्लूला केक भरवा. तेव्हा मग मानसी म्हणते की नाही नाही, काही पण बोलू नकोस, कसा केक भरवणार. तेव्हा मग आकाश म्हणतो की हरकत नाही, एकदम मोठावाला नाही, छोटंसं तिला चाटवलं तर चालेल ना, थोडंसं चाटवूया आपण तिला, असं म्हणून आता आकाश म्हणतो की थोडं. भूमी म्हणते की बरं ठीक आहे चालेल, थोडंसं चाटव. आणि मग आकाश हा अगदी बोटाला छोटीशी क्रीम लावतो आणि ती क्रीम ती पिल्लूला चाटवतो. आणि हे सगळं काही पौर्णिमाला आता पाहत नसतं. हा त्यांचा जो सेलिब्रेशनचा भाग असतो तो त्यांना आवडत नाही, म्हणून ती आता तिथून निघून जाते. आणि मग आकाश हा पिल्लूला थोडंसं खायला देतो आणि ते खाल्ल्यानंतर ती अगदी ते लहान बाळ कसं चघळून घेतं तसं अगदी ते आपल्या ओठानेच अलगदपणे ओढून घेते आणि ते असं नमनम करत खात असते. आणि मग इथे भूमी आणि आकाश ते पाहून खूप आनंदात असतात की आपल्या पिल्लूने हा छोटूसं केकचं म्हणजे पीस खाल्लेला आहे किंवा तो केक चाटलेला आहे. आता मानसी ही पौर्णिमाकडे बघतच राहिलेली असते. तिला माहीत असतं की हे सगळं पौर्णिमाचं नाटक आहे. घरात लहान बाबू आलाय म्हणून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आकाश भूमी एकमेकांकडे बघत हसत असतात आणि मनू देखील टाळ्या वाजू लागते की माझ्या पिल्लूने मी आणलेलं केक खाल्लंय. अगदी आनंदाने तिकडून त्या दोघीही हसत असतात आणि पौर्णिमाला बघवत नाही, ती तिथून निघून जाते. आणि मग मानसी रागानेच पौर्णिमाकडे लूक देत असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, भूमी म्हणत असते की आकाश आता क्षितिजा आपल्या घरी आली आहे, तरी पण आपल्या डोक्यावरची जी टांगती तलवार आहे ती अजूनही संपलेली नाही आहे. आता या सगळ्याच्या मागचं मास्टर माइंड कोण आहे ते अजून आपल्याला माहीत पडलेलं नाही, असं ती त्याला सांगत असताना रागिनी ऐकलेलं असतं. आणि ज्या दीपकने त्याला काम दिलेलं असतं त्या दीपकने आकाशच्या गाडीचे ब्रेक फेल करून टाकलेले असतात. आता आकाश हा भूमीला म्हणत असतो की तुला आवडेल ना आपण असं बाहेर जायला. तेव्हा मग भूमी म्हणते की हो नक्कीच आवडेल, आणि तू इतक्या दिवसानंतर प्लॅनिंग केले तेही आपल्या पिल्लूसोबत, मग तर आपल्याला जायलाच हवं. आकाश म्हणतो की ठीक आहे, तू बॅग पॅक करायला घे. आणि मग पिल्लूसोबत भूमी ही बॅग पॅक करायला चाललेली असते. तेवढ्यातच इथे रागिनी ही खूप आनंदात असते, कारण तिने तिच्या माणसाला काम लावून दिलेलं असतं. त्याला ती सांगते की हे बघ, आता काही झालं तरीही हे सगळं काम हे व्यवस्थित झालंच पाहिजे, आणि त्यानेही ते काम अगदी परफेक्ट केलेलं असतं. रागिनीने आकाशच्या गाडीचे ब्रेकच फेल करण्यासाठी सांगितलेले असतात. आणि मग हे काम झाल्यानंतर दीपक रागिनीला फोन करतो आणि सांगतो की मॅडम तुमचं काम झालं आहे, त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल झालेले आहेत. आता हे ऐकल्यानंतर रागिनी म्हणते की फायनली आता तू तिथून निघून जा. आणि मनातल्या मनातच रागिनी म्हणायला लागते की आकाश आता तुला माहिती नाही आहे काय होणार आहे, जा तुझ्या फॅमिलीबरोबरची ही तुझी जी पहिलीच ट्रिप आहे ना ती तुझी शेवटची ट्रिप ठरणार आहे. जा तू बाहेर निघ, तुझ्यासाठी काय केलं आहे हे तुलाही माहिती नाही आहे. आता तुला कळेल पुढे गेल्यानंतर की तुझ्या वाटेत काय काय लिहून ठेवलेलं आहे ते. 8 वर्षांपूर्वी जे काही मी घडवलं होतं, 8 वर्षांपूर्वी तुझ्या आईबाबांना जसं मी अपघातात मारलं होतं तसंच आता तुझ्या बाबतीतही मी करणार आहे, तसंच आता तुझ्या बाबतीतही घडणार आहे. आणि तूही तुझ्या फॅमिलीसोबत संपूर्ण आयुष्य आता संपवून टाकशील, असं म्हटल्यावर रागिनी आता मनातल्या मनात खुश होते. आता आई योगेश्वरीच्या आशीर्वादाने आकाशभूमी हे वाचतील का, आणि नेमकं काय घडेल हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.